हा प्ले करू मॅडम. हॅलो. करतो. नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत ऑनलाईन एज्युकेशन शाळा बंद पण शिक्षण सुरू या मथळ्याअंतर्गत सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षणात मी आपले अधिकारी सीएनओ श्रीमती ठाकरे मॅडम, त्याचबरोबर माझे इतर सहकारी शिक्षक आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 16 अनुवंशिकता आणि परिवर्तन याविषयी आज अभ्यासणार आहोत. तर या धड्याचं जे काही अध्यापन आहे ते मी श्री बुर्डे बळवंत दिनकर, सध्या बोरिवली माध्यमिक मराठी शाळा बोरिवली पश्चिम या ठिकाणी कार्यरत असून आज मी तुम्हाला अनुवंशिकता व परिवर्तन या प्रकरणाचा अध्ययन करणार आहे, अध्यापन करणार. सॉरी. बघा, तर आजचा आपला टॉपिक आहे अनुवंश. अनुवंश म्हणजे काय हे आपल्या सर्वांना माहिती आहे. इव्हन आपण इयत्ता 8वी पर्यंत आपण शिकलेलो आहोत की याबाबत आपल्याला थोडीफार जुजबी माहिती असेल की अनुवंशिकता म्हणजे काय. आपण एक व्याख्या अभ्यासलेली होती की आई वडिलांमधले जे काही गुण असतात म्हणजे गुणधर्म ते एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित होणे याला आपण अनुवंशिकता असं म्हणत होतो, बरोबर की नाही. परंतु आज आपण त्या बाबतीत एक सखोल अभ्यास करणार आहोत आणि त्याची व्यवस्थित जी काय डेफिनेशन आहे ती देखील आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. बघा, सजीवातील गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीत कसे उतरतात याचा सामान्यपणे आणि मुख्यत्वे जनुकांचा अभ्यास करणारी जीवशास्त्राची एक शाखा आहे आणि या शाखेला अनुवंशिकी शास्त्र म्हणजेच जेनेटिक्स असे म्हणतात. पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेतून नवीन संतती निर्माण होते आणि या संततीचे काही सूक्ष्म भेद वगळता जनकांशी खूप साम्य दिसून येते. अलैंगिक पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेने निर्माण होणाऱ्या सजीवात भेद हे सूक्ष्म असतात, तर लैंगिक प्रजननाने पुनरुत्पादित होणाऱ्या सजीवातील भेद हे तुलनेने जास्त असतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या ओळीचा अभ्यास नीट केला किंवा त्याचा नीट जर आपण विचार केला तर आपण लैंगिक आणि अलैंगिक पुनरुत्पादन हे दोन प्रकार आपण पाहिलेले आहेत, शिकलेलो आहोत. वनस्पतींमध्ये अलैंगिक पुनरुत्पादन होते, म्हणून बघा की वनस्पतींमध्ये आपल्याला फारसं साम्य दिसून येत नाही, म्हणजे त्यामधले जे काही फरक आहे ते अतिशय सूक्ष्म फरक असतात. आता उदाहरणार्थ बघा की आपल्या अवतीभोवती वाढणाऱ्या ज्या काही वनस्पती आहेत त्यामध्ये आंब्याचं झाड असेल तर एकाच आंब्याच्या झाडापासून तयार होणारं जे काही दुसरं आंब्याचं झाड आहे यामध्ये आपल्याला काही फारसा बदल जाणवतो का? तर नाही. अतिशय सूक्ष्म काही फरक असतात, ते आपल्या डोळ्यांना देखील जाणवत नाही. म्हणजे अगदी सेम एकमेकांसारखे हुबेहूब प्रतिकृती वाटणारे ते आपल्याला म्हणजे एक जनक पिढी आणि त्यापासून तयार होणारी जी काही संतान पिढी आहे हे आपल्याला जाणवतात. म्हणजे त्यातला फरक हा अतिशय सूक्ष्म असतो, कारण त्यांच्यातलं जे काही पुनरुत्पादन प्रक्रिया आहे ही अलैंगिक पद्धतीने होत असते. परंतु लैंगिक पद्धतीने होणारी पुनरुत्पादन प्रक्रिया म्हणजे जसं काही काही प्राणी असतील, मानव असेल, यांच्यामध्ये घडून येते हे आपल्याला माहिती आहे, हो की नाही. मग बघा, लैंगिक प्रक्रियेने घडलेले जे काही पुनरुत्पादन आहे त्यातला फरक हा अतिशय म्हणजे काय म्हणूया आपण त्याला की त्यामध्ये साम्य खूप असतं. जसं काही आपण अगदी हुबेहूब आपल्या आई किंवा वडिलांसारखे दिसत नाही. आपल्यामध्ये येणारे जे काही काय म्हणू आपण गुणधर्म असतात ते आपले आई आणि वडील या दोघांचेही गुणधर्म आपल्यामध्ये सामावलेले असतात. म्हणजेच आपण धड आपल्या आईसारखे पण दिसत नाही आणि धड आपल्या वडिलांसारखे दिसत नाहीत, म्हणजे त्यांच्यापेक्षा आपण थोडेसे निराळेच दिसतो. याला आपण काय म्हणूया, हा जो काही फरक आहे हा अतिशय जास्त फरक आहे. त्यानंतर पुढच्या स्लाइडकडे वळूया. पुढे आहे अनुवंशिक लक्षणे आणि लक्षणांचे प्रकटीकरण. कसं होतं अनुवंशिक लक्षणांचे प्रकटीकरण त्याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया. माता पिता व संतती यांच्यात खूपसे साम्य असले तरी लहान मोठे भेद देखील आपल्याला आढळतात. हे साम्य व भेद अनुवंशिकतेचेच परिणाम असतात.
अनुवंशाची यंत्रणा काय असते व ती कशी काम करते ते आपण आज पाहणार आहोत. बघा, पेशी अंतर्गत प्रथिन संश्लेषणासाठी आवश्यक अशा माहितीचा जो काही साठा आहे, तो साठा डी मध्ये असतो. बघा बाळांनो, आपण डी याचा फुल फॉर्म जो आहे तो देखील आपण अभ्यासलेला आहे. तो आहे डीऑक्झी रायबोन्यूक्लिक ऍसिड. मग यामध्ये काय असतं, की आपल्या पेशी अंतर्गत प्रथिन संश्लेषणासाठी आवश्यक असणारा जो काही माहितीचा साठा आहे किंवा जनुक आहेत, तो कुठे असतो? डी मध्ये असतो. डी ज्या खंडांमध्ये विशिष्ट प्रथिनांसंबंधी सर्व माहिती साठवलेली असते, त्याला प्रथिनासाठीचे जनुक असे म्हणतात. आणि या प्रथिनांचा सजीवांमधील लक्षणांशी काय संबंध असतो, ते देखील जाणून घेणे आपल्याला महत्वाचं आहे. बघा, आता मी तुम्हाला मगाशीच उदाहरण दिलं, की वनस्पतींचं उदाहरण दिलं बघा, की वनस्पतींमध्ये वृद्धी संप्रेरके असतात आणि हे आपल्याला माहिती आहे. वृद्धी संप्रेरके म्हणजे काय? की वनस्पतींची वाढ होण्यासाठी त्यामध्ये काही संप्रेरके ही समाविष्ट असतात. वनस्पतींच्या उंचीतील वाढ ही वृद्धी संप्रेरकांच्या प्रमाणावर अवलंबून असते. ज्याप्रमाणे वनस्पतीमध्ये वृद्धी संप्रेरके असतात, त्याप्रमाणे ती आपल्यामध्ये देखील असतात. म्हणून आपली जी काही उंची आहे ती हळू-हळू उंची वाढत जाते. त्याचं कारण आहे आपल्या शरीरामध्ये असणारी जी काही वृद्धी संप्रेरके आहेत ती. वनस्पतींद्वारे निर्माण होणाऱ्या वृद्धी संप्रेरकाचे प्रमाण हे संबंधित विकाराच्या कार्यक्षमतेवरून ठरते. कार्यक्षम विकरे जास्त प्रमाणात संप्रेरके निर्माण करतात आणि ज्यामुळे वनस्पतींची उंची वाढते. पण जर विकरांची कार्यक्षमता कमी पडली तर संप्रेरके कमी प्रमाणात तयार होतात आणि वनस्पतींची वाढ खुंटते. बघा विद्यार्थ्यांना, आपण काही वनस्पती या अशा पाहिलेल्या आहेत की त्यांची वाढ आपल्याला खुंटलेली जाणवते. मग ती वाढ खुंटण्याचं प्रमाण कारण काय असेल? तर त्या वनस्पतीमध्ये असणारी जी काही विकरं आहेत, त्या विकरांची कार्यक्षमता त्या ठिकाणी काय होते? कमी पडते आणि कार्यक्षमता कमी पडल्यामुळे त्या ठिकाणी संप्रेरकांचं जे काही प्रमाण आहे ते काय होतं? कमी प्रमाणात तयार होतात आणि परिणामी आपल्याला वनस्पतींची वाढ खुंटलेली जाणवते. तर हाच प्रकार सजीवांमध्ये म्हणजे प्राण्यांमध्ये सुद्धा होताना आपल्याला दिसून येतो, की काही व्यक्तींची वाढ जी असते ती अतिशय कमी प्रमाणात होताना आपल्याला दिसते. बुटक्या स्वरूपाच्या व्यक्ती दिसतात, है ना? तर पुढचा जो प्रकार आहे, महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे गुणसूत्रे. आपण आतापर्यंत गुणसूत्रे म्हणजे काय याविषयी आपण ऐकलेलं आहे. हं? त्याविषयी आपल्याला थोडंफार माहिती पण असेल, परंतु आज आपण आणखी माहिती घेऊया. विद्यार्थ्यांनो, समोरच्या स्लाइडमध्ये तुम्हाला गुणसूत्राची रचना, त्याची आकृती दिसते बघा गुणसूत्राची. हां, आपल्या कॅपिटल एक्स प्रमाणे त्याचा आकार असतो. त्यामध्ये आपल्याला गुणसूत्र भुजा दिसतायत. हां, एका भुजाला पी भुजा, जी वरची भुजा आहे त्याला, त्यानंतर खालची जी भुजा आहे त्याला क्यू भुजा आणि मधोमध जो आहे तो आहे गुणसूत्र बिंदू, है ना? आणि सगळ्यात खाली अगदी शेपटीच्या आकारासारखा जो बाइंडिंग झालेला जो अवयव आहे त्याला आपण डी असं म्हणतो. म्हणजे डीऑक्झी न्यूक्लिक ऍसिड, ज्याला आपण जनुक असं देखील संबोधतो. पाहूया, सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा व अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे गुणसूत्र होय. बघा, आपण मगाशी पाहिलं की गुणसूत्रांची जी काही रचना आहे ती रचना आपण अभ्यासत आहोत. आता त्याविषयी सखोल माहिती आपण पाहत आहोत. गुणसूत्र म्हणजे काय? तर त्याची या ठिकाणी छानशी व्याख्या दिलेली आहे. सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा व अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे गुणसूत्र होय. लेक्चरच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की आपल्या आईवडिलांमधील जे काही गुणधर्म आहेत ते एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित होतात आणि ते गुणधर्म संक्रमित करणारा घटक म्हणजे गुणसूत्र. तो मुख्यत्वे केंद्रकाम्ले आणि प्रथिने यांनी बनलेला असतो. बघा, गुणसूत्र हे केंद्रकाम्ले आणि प्रथिने यांनी बनलेला असतो. गुणसूत्रे पेशी विभाजनाच्या वेळी सूक्ष्मदर्शकाखाली स्पष्ट दिसतात. अनुवंशिक गुणधर्माचा आराखडा सांकेतिक रूपात धारण करणाऱ्या जनुकाचे वास्तव्य याच घटकावर अवलंबून असते. प्रत्येक सजीवाच्या गुणसूत्राची संख्या ही विशिष्ट असते. बघा, या गुणसूत्रांची संख्या देखील प्रत्येक सजीवांमध्ये कशी असते? वेगवेगळी असते, विशिष्ट संख्या असते. बघा, प्रत्येक गुणसूत्र डीएनएचे बनलेले असते व पेशी विभाजनाच्या मध्यावस्थेत देखील ते दंडाकृती दिसते. प्रत्येक गुणसूत्रावर एक संकुचित भाग असतो, ज्याला प्राथमिक संकोचन म्हणजेच प्रायमरी कन्स्ट्रिक्शन किंवा गुणसूत्र बिंदू म्हणजे सेंट्रोमेर्स असं म्हणतात.
यामुळे गुणसूत्राचे दोन भाग पडतात आणि प्रत्येक भागास गुणसूत्रभुजा असे म्हणतात. विशिष्ट गुणसूत्रांवरील गुणसूत्र बिंदूची जागा ही ठराविक असते आणि त्यामुळे गुणसूत्राचे चार आणखी उपप्रकार पडतात. बघा, मग ते चार उपप्रकार कोणते ते देखील आपल्याला माहिती असले पाहिजेत. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये ते दिलेले आहेत. बघा, ते चार प्रकार म्हणजे मध्यकेंद्री, त्यानंतर उपमध्यकेंद्री, तिसरा प्रकार आहे अग्रकेंद्री आणि चौथा प्रकार आहे अंत्यकेंद्री. त्यापैकी आपण पहिला प्रकार या ठिकाणी जाणून घेणार आहोत. मध्यकेंद्री म्हणजे काय? बघा, या गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू हे मध्यावर असतो व हे कॅपिटल व्ही या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात गुणसूत्रभुजा समान लांबीच्या असतात. बघा, मध्यकेंद्रीमध्ये त्याच्या ज्या काही भुजा आहेत त्या समान लांबीच्या असतात आणि त्याचं जे काही दिसणं आहे ते इंग्रजी कॅपिटल व्ही या अक्षरासारखं असतं. आणि या गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू हा कुठे असतो? मध्यावर असतो. बघूया गुणसूत्राचा पुढचा प्रकार उपमध्यकेंद्री. बघा, या गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू मध्याच्या जवळपास असतो व हे एल या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात एक गुणसूत्र भुजा दुसऱ्यापेक्षा थोडीशी छोटी असते. बघा, गुणसूत्राचा दुसरा प्रकार जो आहे उपमध्यकेंद्री आणि याच्यामध्ये गुणसूत्र बिंदू देखील मध्याच्या जवळपास असतो, परंतु मध्यकेंद्रीमध्ये म्हणजे पहिल्या प्रकारामध्ये कुठे होता तो? अगदी मध्यावर होता. आणि या दुसऱ्या प्रकारामध्ये गुणसूत्र बिंदू हा मध्याच्या जवळपास असतो आणि त्याची एक भुजा मोठी असते तर एक भुजा मात्र लहान असते, म्हणून हे दिसायला इंग्रजी कॅपिटल एल या मुळाक्षरासारखे दिसतात. आणि यामध्ये गुणसूत्र भुजा दुसऱ्यापेक्षा थोडीशी छोटी असते. पाहूया तिसरा प्रकार आहे अग्रकेंद्री. बघा, अग्रकेंद्री या गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू हे टोकाजवळ असते व हे स्मॉल जे इंग्रजी स्मॉल जे या मुळाक्षरासारखे दिसतात आणि यात एक गुणसूत्र भुजा खूपच मोठी व दुसरी खूपच छोटी असते. चौथा प्रकार आहे अंत्यकेंद्री, ज्याला टेलोसेंट्रिक असं म्हणतात. या गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू टोकाला असतो व हे स्मॉल आय या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात. यात एकच गुणसूत्र भुजा असते. बघा, या अंत्यकेंद्री या प्रकारामध्ये गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू हा अगदी टोकाला असतो आणि हे दिसायला कसं असतं? इंग्रजी स्मॉल आय या मुळाक्षरासारखे असते. बघा, सामान्यतः काही पेशीत गुणसूत्रांच्या जोड्या असतात आणि या जोडीतील गुणसूत्रे आकार व रचनेने सारखी असल्यास त्यांना समजातीय गुणसूत्रे म्हणजे होमोलोगस क्रोमोझोम्स असे म्हणतात. तर आकार व रचनेने सारखी नसल्यास त्यास विजातीय गुणसूत्रे म्हणजे हेटेरोलोगस क्रोमोझोम्स असे म्हणतात. लैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवात गुणसूत्रांची एक जोडी अन्य जोड्यांपेक्षा वेगळी असते आणि या जोडीतील गुणसूत्रांना लिंग गुणसूत्रे व अन्य गुणसूत्रांना अलिंगी गुणसूत्रे असे म्हणतात. तर असे हे आपण या ठिकाणी गुणसूत्रांचे चार प्रकार पाहिलेले आहेत: मध्यकेंद्री, उपमध्यकेंद्री, अग्रकेंद्री आणि अंत्यकेंद्री. त्यामध्ये गुणसूत्र बिंदू हा काही ठिकाणी टोकाला असतो, तर काही ठिकाणी टोकाच्या जवळपास असतो, तर काही ठिकाणी तो वेगळ्या स्थानावर स्थिरावलेला असतो. त्यांच्या भुजा देखील लहान मोठ्या असतात, हे आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. आता पुढच्या स्लाइडमध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला डीएनए ची प्रतिकृती दिसते. डीएनए म्हणजे काय याविषयी आपण सुरुवातीला थोडीशी माहिती आपण जाणून घेतलेली आहे. आपल्याला प्रतिकृती दिसते डीएनए म्हणजे काय. तर डीएनए म्हणजे काय, त्याचा शोध कुणी लावला, कसा लावला, त्याविषयी आपण थोडंसं जाणून घेणार आहोत. आपल्याला माहितीच आहे की गुणसूत्र हे मुख्यत्वे डीएनए ची बनलेली असतात. बघा, इसवी सन 1869 साली श्वेत रक्तपेशींचा अभ्यास करताना म्हणजे पांढऱ्या रक्तपेशींचा अभ्यास करताना स्विस जीवरसायनशास्त्र फ्रेडरिक मिशर, कोण होते? स्विस जीवरसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक मिशर यांनी या अम्लाचा शोध लावलेला आहे. प्रथम हे अम्ल फक्त केंद्रकात सापडले म्हणून याचे नाव केंद्रक आम्ल ठेवण्यात आले. ते पेशीच्या इतर भागात देखील आढळले. डीएनए चे रेणू विषाणू जीवाणूंपासून माणसांपर्यंत बहुतेक सर्व सजीवांमध्ये आपल्याला आढळतात आणि हे रेणू पेशींचे कार्य, वाढ व विभाजन
म्हणजेच प्रजनन नियंत्रित करतात. म्हणून या रेणूंना प्रधान रेणू असे देखील म्हटले जाते. पाहूया आपण डीएनए विषयी आणखी थोडीशी माहिती, की डीएनए रेणूची रचना सर्व सजीवांमध्ये सारखीच असते. इसवी सन 1953 साली वॅटसन व क्रिक यांनी या रेणूच्या रचनेची प्रतिकृती तयार केली. बघा, इसवी सन 1953 साली वॅटसन व क्रिक हे दोन शास्त्रज्ञ होऊन गेलेत. त्यांनी या डीएनएची प्रतिकृती काय केलेली आहे, तयार केलेली आहे, जी आपल्याला स्लाइडमध्ये दिसत आहे. आता बघा, या प्रतिकृतीमध्ये आपल्याला न्यूक्लियोटाइडचे दोन समांतर धागे एकमेकांभोवती लपेटलेले दिसतायत, है ना. एकमेकांभोवती लपेटलेले ते न्यूक्लियोटाइडचे धागे आहेत आणि याला द्विसर्पिल म्हणजे डबल हेलिक्स रचना असे देखील संबोधतात. या रचनेची तुलना पिळवटलेल्या लवचिक शिडीशी करता येईल. बघा, आपण जर एखादी शिडी बघितली, ती एका म्हणजे जशी काही ती शिडी पिळवटलेली आहे, अशा प्रकारे त्याचा आपल्याला आकार दिसत आहे. डीएनए रेणूतील प्रत्येक धागा न्यूक्लियोटाइड नावाच्या अनेक लहान रेणूंनी बनलेला असतो. नायट्रोजनयुक्त पदार्थ म्हणजे जसे की ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन व थायमिन अशा 4 प्रकारचे हे पदार्थ असतात आणि या 4 पदार्थांनी मिळून या डीएनएचा जो काही न्यूक्लियोटाइड धागा आहे तो बनलेला असतो. त्यापैकी ॲडेनिन आणि ग्वानिन यांना प्युरिन्स म्हणतात, तर सायटोसिन व थायमिन यांना पिरिमिडिन्स असे संबोधतात. न्यूक्लियोटाइडच्या रचनेत शर्करेच्या एका रेणूला एक नायट्रोजनयुक्त पदार्थाचा रेणू व एक फॉस्फोरिक आम्लाचा रेणू जोडलेला असतो. नायट्रोजनयुक्त पदार्थ हे 4 प्रकारचे असल्यामुळे न्यूक्लियोटाइड सुद्धा 4 प्रकारचे असतात. डीएनएच्या रेणूमध्ये न्यूक्लियोटाइडची रचना साखळीसारखी असते. डीएनएचे 2 धागे म्हणजे शिडीच्या नमुन्यातील 2 खांब, जे की आपण स्लाइडमध्ये पाहत आहोत. प्रत्येक खांबावर आळीपाळीने जोडलेल्या शर्करेचा रेणू व फॉस्फरिक आम्ल यांनी बनलेले असतात. शिडीची प्रत्येक पायरी म्हणजे हायड्रोजन बंधाने जोडलेली नायट्रोजनयुक्त पदार्थांची जोडी होय. नेहमीच ॲडेनिनची थायमिन बरोबर व ग्वानिनची सायटोसिन बरोबर जोडी तयार होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण डीएनएची जी काही प्रतिकृती आहेत, ती प्रतिकृती या ठिकाणी आपण अभ्यासलेली आहे. डीएनएचे जे काही न्यूक्लियोटाइड्स जे धागे आहेत, जे एकमेकांभोवती सर्पिलाकार पद्धतीने लपेटलेले आहेत, ते ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन अशा या 4 प्रकारच्या पदार्थांनी बनलेले असतात. हे देखील या ठिकाणी आपण अभ्यासलेलं आहे. आता पुढचा टॉपिक आहे आपला जनुक, म्हणजेच जीन्स म्हणजे काय, ते आपण अभ्यासणार आहोत. वळूया आपण पुढच्या स्लाइडकडे. बघा, जनुक म्हणजेच जीन्स. प्रत्येक गुणसूत्र हे एकाच डीएनए रेणूने बनलेले असते आणि या डीएनए रेणूतील रेणूखंडांना जनुकी असे म्हणतात. बघा, जनुकाची व्याख्या काय केलेली आहे या ठिकाणी, की प्रत्येक गुणसूत्र हे एकाच डीएनए रेणूचे बनलेले असतात आणि या डीएनए रेणूतील रेणूखंडांना जनुके म्हणजेच जीन्स असे म्हणतात. डीएनए रेणूतील न्यूक्लियोटाइडच्या वैविध्यपूर्ण मांडणीमुळे भिन्न तऱ्हेची जनुकेही तयार होतात आणि ही जनुके एका ओळीत रचलेली असतात. जनुके पेशींच्या आणि शरीराच्या रचनेवर व कार्यावर नियंत्रण ठेवतात. तसेच ती अनुवंशिक लक्षणे माता पित्यांकडून त्यांच्या संततीमध्ये संक्रमित करतात आणि म्हणून त्यांना अनुवंशिकतेचे कार्यकारी घटक असे म्हणतात. त्यामुळे माता पिता व त्यांची अपत्ये यात पुष्कळसे आपल्याला साम्य आढळते आणि जनुकांमध्ये प्रथिनांच्या निर्मितीविषयक माहिती साठवलेली असते. बघा, जनुकाविषयी आपण जाणून घेतलेलं आहे. बघा की जनुके ही काय करतात, की अनुवंशिक लक्षणे जी आहेत ती माता पित्याकडून त्यांच्या संततीमध्ये संक्रमित करतात आणि म्हणून या जनुकांना काय म्हणतात, अनुवंशिकतेचे कार्यकारी घटक असे म्हणतात. आणि त्यामुळेच माता पिता असतील आणि त्यांची अपत्य असतील यामध्ये आपल्याला पुष्कळसा फरक हा जाणवतो. आपण लेक्चरच्या सुरुवातीलाच जाणून घेतलेला आहे, की वनस्पतींमध्ये आणि प्राण्यांमध्ये जे काही भेद असतात, काही भेद हे सूक्ष्म असतात, तर काही भेद हे अतिशय म्हणजे डोळ्यांना दिसून येणारे भेद आपल्याला जाणवतात. या स्लाइडमध्ये आपल्याला डीएनएची रचना दिसते. ॲडेनिन, थायमिन ज्या काही त्यातल्या पायऱ्या तयार झालेल्या आहेत, म्हणजे नायट्रोजनयुक्त पदार्थांच्या जोड्या आहेत. ॲडेनिन, थायमिननी त्या बनलेल्या असतात, है ना. शर्करा, फॉस्फेटिक आम्ल यांच्यापासून तयार झालेला जो काही कणा आहे, तो त्या ठिकाणी न्यूक्लियोटाइड धागा ज्याला आपण संबोधलो. हां,
तो या ठिकाणी आपल्याला दिसतोय डीएनएची रचनेमध्ये. पुढे आपण पाहणार आहोत आरएनए. आता आरएनए काय आहे? तर आरएनए म्हणजे रायबोन्यूक्लिक ऍसिड. काय आहे आरएनए याविषयी आपण जाणून घेऊया. आरएनए हे पेशीतील दुसरे महत्वाचे न्यूक्लिक आम्ल होय. हे आम्ल रायबोज शर्करा, फॉस्फेटचे रेणू आणि ग्वानिन, सायटोसिन, ॲडेनिन व युरॅसिल या 4 नायट्रोजनयुक्त पदार्थांनी बनलेले असते. बघा, आपण जसं की डीएनए बघितलं की डीएनए हे कोणत्या पदार्थांनी बनलेले होते? ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन हे ते 4 पदार्थ होते. आणि आरएनए हे कशापासून बनलेले आहेत? की ग्वानिन, सायटोसिन, ॲडेनिन आणि युरॅसिल या 4 पदार्थांनी हे आरएनए हे बनलेले असतात. यामध्ये रायबोज शर्करा, फॉस्फेटचा रेणू आणि एक नायट्रोजनयुक्त पदार्थांचा रेणू यांच्या संयुगातून न्यूक्लिक आम्लाच्या साखळीतील एक कडी म्हणजे न्यूक्लिओटाइड्स तयार होते. अशा अनेक कड्यांच्या जोडणीतून आरएनएचा महारेणू तयार होतो. त्यांच्या कार्यप्रणालीनुसार त्यांचे 3 प्रकार आहेत. बघा, आरएनए हे त्यांच्या कार्यावरून म्हणजे त्यांचं जे काय कार्य आहे त्या कार्यप्रणालीवरून किंवा कार्य करण्याच्या पद्धतीवरून त्याचे हे 3 प्रकार करण्यात आलेले आहेत. पहिला प्रकार आहे रायबोझोमल आरएनए म्हणजे आरआरएनए, मेसेंजर आरएनए म्हणजे एमआरएनए आणि तिसरा ट्रान्सफर आरएनए. यापैकी पहिला प्रकार जो आहे रायबोझोम आरएनए म्हणजे आरआरएनए हा रायबोझोम अंगकाचा घटक असलेला आरएनएचा रेणू होय. रायबोझोम हे प्रथिन संश्लेषणाचं काम करतात. बघा, प्रथिनांचं शोषण करण्याचं काम कोण करतात? रायबोझोम्स करतात. आणि त्यापासून बनलेला जो काही आरएनए असेल त्याला आरएनए असे म्हणतात. दुसरा आहे मेसेंजर आरएनए. त्याच्या नावातच आपल्याला अर्थ दडलेला आहे. म्हणजे हे काय करतात की जनुकांमधील म्हणजे डीएनएच्या साखळीतील प्रथिनांच्या निर्मितीविषयीचा संदेश प्रथिनांची निर्मिती करणाऱ्या रायबोझोम पर्यंत नेणारा दूत रेणू म्हणजे मेसेंजर आरएनए. आणि तिसरा आरएनए आहे ट्रान्सफर आरएनए. हा मेसेंजर आरएनए कडून आलेला जो काही मेसेज आहे त्याच्या संदेशानुसार अमिनो आम्लाच्या रेणूंना रायबोझोम पर्यंत आणणारा आरएनएचा हा रेणू आहे. म्हणजे त्यांची जी काही कार्य करण्याची पद्धती आहे त्या कार्यपद्धतीवरूनच त्यांना ते नामांतरण देखील केलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण यामध्ये महत्वाचा एक घटक पाहणार आहोत. तो म्हणजे आहे अनुवंशिक विकृती, ज्याला आपण इंग्रजीमध्ये जेनेटिक डिसऑर्डर असं देखील संबोधतो. काय आहे अनुवंशिक विकृती किंवा ती कशी उद्भवते, त्यावर उपाय काय आहेत किंवा त्याची कारणं काय आहेत ते आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. बघा, सुरुवातीला अनुवंशिक विकृती म्हणजे काय त्याविषयी थोडक्यात माहिती घेऊया. गुणसूत्रातील असामान्यतेमुळे किंवा जनुकातील उत्परिवर्तनामुळे निर्माण झालेले आजार म्हणजे अनुवंशिक विकृती होय. बघा, या विकृतीमध्ये गुणसूत्राचे अधिक्य किंवा कमतरता, गुणसूत्राच्या एखाद्या भागाचा लोप किंवा त्याचे स्थानांतरण अशा स्थितीचा समावेश होतो. बघा, अनुवंशिक विकृती का उद्भवते की गुणसूत्रातील असामान्यतेमुळे किंवा जनुकातील उत्परिवर्तनामुळे निर्माण झालेले आजार, त्याला आपण अनुवंशिक विकृती असे म्हणतो. मग ही अनुवंशिक विकृती का तयार होते? कारण यामध्ये जी गुणसूत्र आपल्या शरीरामध्ये तयार होतात. बघा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की प्रत्येक सजीवामध्ये गुणसूत्राच्या जोड्या या विशिष्ट असतात किंवा वेगवेगळ्या असतात, हो की नाही? मग समजा काही सजीवांमध्ये गुणसूत्रांची एखादी जोडी कमी पडली किंवा एखादी जोडी जास्त झाली तर त्याचा देखील परिणाम त्या ठिकाणी एखाद्या विकृतीवर होतो. किंवा एखादा गुणसूत्राचा जर एखादा भाग असेल तो लोप पावला किंवा तो नष्ट झाला किंवा त्या गुणसूत्राच्या भागाचं काय झालेलं आहे, स्थानांतरण झालेलं आहे, तो एका विशिष्ट जागेवर न जाता तो दुसऱ्याच कुठल्या तरी जागेवर जाऊन स्थिरावला, तर त्याही वेळेला आपल्याला या ठिकाणी एखाद्या अनुवंशिक विकृतीचा सामना करावा लागतो. मग ती अनुवंशिक विकृती कोणत्या प्रकारची असते? उदाहरणार्थ दुभंगलेले होठ किंवा वर्णहीनता. वर्णहीनता म्हणजे काय की म्हणजे आपल्या शरीरामध्ये वर्णलवके असतात, है ना, केराटिन नावाची किंवा मेलॅनिन असेल या नावाची वेगवेगळी वर्णलवके आहेत. मग ते आपल्या डोळ्यांमध्ये असतात, ज्याच्यामुळे आपल्या डोळ्यांना काळा रंग किंवा तपकिरी रंग अशा प्रकारचा रंग येतो की नाही, किंवा आपल्या केसांमध्ये असतात की जेणेकरून आपल्या केसांना काळा रंग आपल्याला प्राप्त होतो.
तर अशी ही वर्णलौकी जर आपल्या शरीरामध्ये ॲब्सेंट राहिली किंवा ती तयार झालीच नाही, तर विचार करा, की आपल्या डोळ्यांचा रंग किंवा आपल्या केसांचा रंग कसा असेल? वर्णहीनता यासारखी शारीरिक व्यंग्य किंवा सिकल सेल ॲनेमिया. सिकल सेल ॲनेमिया म्हणजे काय, की एक रक्ताशी संबंधित हा एक रोग आहे किंवा हिमोफिलिया यांसारखे शरीर क्रियातील दोष, ही अनुवांशिक विकृतीची काही उदाहरणं आहेत. बघा, आपल्याला माहिती आहे, की आपल्यामध्ये म्हणजे माणसात 46 गुणसूत्र ही 23 जोड्यांच्या स्वरूपात असतात. गुणसूत्रांच्या जोड्यांचा आकार आणि आकारमान यात विविधता असते, म्हणजे वेगळेपण असतं आणि या जोड्यांना अनुक्रमांक दिलेले असतात. गुणसूत्रांच्या 23 जोड्यांपैकी 22 जोड्या या अलिंगी गुणसूत्राच्या असतात, तर एक जोडी ही लिंग गुणसूत्रांची असते. स्त्रियांमध्ये देखील ही गुणसूत्रे 44 अधिक XX अशी दाखवतात, तर पुरुषांमध्ये 44 अधिक XY अशी दाखवली जातात. बघा, अनुवांशिक विकृतीमध्ये पहिला जो प्रकार आहे, त्या प्रकाराविषयी आपण जाणून घेऊया, की गुणसूत्रांच्या असामान्यतेमुळे निर्माण होणाऱ्या विकृती. गुणसूत्रांच्या एकूण संख्येत बदल झाल्यास पुढील दोष उद्भवतात. अलिंगी गुणसूत्रांची संख्या कमी झाल्यास जन्मणारी संतती वांझ नसते. या उलट अर्भकाच्या एकूण गुणसूत्रांच्या संख्येत एखादी अलिंगी गुणसूत्रांची जोडी वाढली, तर जन्मणाऱ्या बालकात शारीरिक किंवा मानसिक दोष निर्माण होतात आणि त्यांचे आयुर्मान देखील कमी असते. यातील काही विकृती आपल्याला पुढील प्रमाणे पाहता येतात. पहिली विकृती आहे डाऊन सिंड्रोम किंवा मंगोलिकता. बघा, त्याचं काय नाव आहे पहिल्या विकृतीचं? डाऊन सिंड्रोम किंवा मंगोलिकता. यामध्ये गुणसूत्रातील असामान्यतेमुळे उद्भवणारी डाऊन सिंड्रोम किंवा मंगोलिकता ही एक विकृती होय. ही विकृती मानवाच्या बाबतीत पहिल्यांदाच शोधलेली व वर्णन केलेली गुणसूत्रीय विकृती आहे. यात गुणसूत्र रचनेमध्ये एकूण 47 गुणसूत्र दिसतात. बघा, आपल्या शरीरात 23 जोड्या असतात, म्हणजे एकूण 46 गुणसूत्रे असतात, हो की नाही? परंतु याच्यामध्ये एक गुणसूत्र काय आहे? जास्त आहे, म्हणजे 47. आणि म्हणून या विकृतीला ट्रायसोमी 21 म्हणजे एकाधिक द्विगुणितता 21 असे देखील म्हणतात. कारण या विकृतीत अर्भकाच्या शरीरातील सर्व पेशींमध्ये 21व्या गुणसूत्राच्या जोडीबरोबर एक अधिकचे गुणसूत्र असते आणि त्यामुळे अशा अर्भकात 46 ऐवजी 47 गुणसूत्र आपल्याला दिसतात. अशी बालके शक्यतो मतिमंद व अल्पायुषी असतात. मानसिक वाढ खुंटणे हे सर्वात जास्त ठळक वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला जाणवते. बघा, की डाऊन सिंड्रोम किंवा मंगोलिकता या विकृतीमध्ये आपल्या शरीरात 46 गुणसूत्रांऐवजी 47 गुणसूत्रे त्या ठिकाणी दिसून येतात आणि यामुळे ती जन्मास आलेली जी काही बालकं आहेत, ती शक्यतो कशी असतात? मतिमंद असतात किंवा अल्पायुषी असतात. अल्पायुष्य म्हणजे काय? की त्यांचं आयुष्य हे एकदम कमी असतं. त्याचबरोबर अशा बालकाची मानसिक वाढ खुंटणे म्हणजे त्यांची मानसिक वाढ होत नाही. हे फक्त शरीराने मोठे होतात, परंतु त्यांची मानसिकता मात्र कशी असते? अगदी लहान बालकांसारखी असते. म्हणजे त्यांची मानसिक वाढ ही खुंटलेली असते. मानसिक वाढ खुंटणे हे सर्वात जास्त ठळक वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला जाणवते. त्याचबरोबर इतर वैशिष्ट्यांमध्ये कमी उंची, पसरट मान, चपटे नाक, आखूड बोटं, आडवी एकच हस्तरेषा किंवा डोक्यावर विरळ केस इत्यादी सोबतच त्यांचे अपेक्षित आयुर्मान 16 ते 20 वर्षे इतकी असते. त्यांच्या चेहऱ्याची ठेवण ही मंगोलियन व्यक्तींसारखी असते. बघा, या विकृतीलाच मंगोलिकता असं म्हटलेलं आहे. त्याचं कारण आहे, की अशा बालकांची जी ठेवण आहे ती मंगोलियन अ, व्यक्तींसारखी त्या ठिकाणी आपल्याला जाणवते. त्याचबरोबर इतर वैशिष्ट्यांमध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, की त्यांची उंची कमी असते. शिवाय त्यांची मान पसरट असते, नाक हे चपटे असते. त्याचबरोबर त्यांची बोटं ही आखूड असतात. म्हणजे ज्या उंचीप्रमाणे बोटं असायला हवीत, जनरल त्या उंचीप्रमाणे त्यांची बोटं राहत नाहीत. त्याचबरोबर त्यांच्या हातावर एकच आडवी हस्तरेषा असते किंवा त्यांच्या डोक्यावर हे अ, विरळ केस असतात. त्याचबरोबर त्यांचं अल्पायुष्य असतं, म्हणजे त्यांचं जे काही आयुर्मान असेल किंवा आयुष्य असेल, ते 16 वर्ष ते 20 वर्षांपर्यंत ते जगतात. त्यानंतर आपण दुसऱ्या विकृतीकडे वळत आहोत. टर्नर सिंड्रोम म्हणजेच टर्नर संलक्षण.
आता या ठिकाणी बघा स्लाइडमध्ये तुम्हाला दिसतंय की टर्नर सिंड्रोम बाधित मुलाचा जो हात आहे, तो हात या ठिकाणी दाखवलेला आहे. बघा, कसा दिसतो तो आपल्याला एकदम असा सुजल्यासारखा, है ना? अलिंगी गुणसूत्रांप्रमाणे लिंग गुणसूत्रातील असामान्यतेमुळे काही विकार हे या ठिकाणी उद्भवतात. टर्नर सिंड्रोम किंवा 44 प्लस कॅपिटल एक्स या विकारात एका एक्स गुणसूत्रातील लैंगिकतेशी संबंधित भाग निकामी झालेला असल्याने एकच एक्स गुणसूत्र कार्यरत असते किंवा जनकांकडून एकच एक्स गुणसूत्र संक्रमित होते. अशा स्त्रियांमध्ये 44 अधिक कॅपिटल एक्स एक्स या स्थितीऐवजी 44 अधिक कॅपिटल एक्स अशी स्थिती या ठिकाणी असते. आणि अशा स्त्रियांमध्ये प्रजनेंद्रियाची वाढ पूर्ण झालेली नसल्यामुळे त्या प्रजननक्षम नसतात. तर ही आहे दुसरी विकृती. त्यानंतर तिसरी विकृती आहे क्लाइनफेल्टर सिंड्रोम. क्लाइनफेल्टर सिंड्रोम. बघा, पुरुषांमधील लिंग गुणसूत्रांमधील असामान्यतेमुळे हा विकार या ठिकाणी उद्भवतो आणि यात पुरुषांमध्ये 44 अधिक एक्स वाय खेरीज एक्स गुणसूत्र अधिक असल्यामुळे गुणसूत्रांची एकूण संख्या 44 अधिक एक्स एक्स वाय अशी होते. ज्या पुरुषांमध्ये गुणसूत्रे अशा स्वरूपात असतात ते पुरुष अल्पविकसित असतात आणि प्रजननक्षम नसतात. अशा प्रकारच्या विकृतीला क्लाइनफेल्टर सिंड्रोम असे म्हणतात. बघा, तर अशा प्रकारच्या ज्या काही या विकृती आहेत ती गुणसूत्रांच्या असामान्यतेमुळे निर्माण होणाऱ्या विकृती आहेत. त्यामध्ये आपण आतापर्यंत 3 विकृती पाहिल्यात. पहिली विकृती पाहिली आपण डाऊन सिंड्रोम किंवा मंगोलिकता, ज्यामध्ये जन्मणारी जी बालकं आहेत ती शक्यतो मतिमंद असतात, अल्पायुषी असतात किंवा त्यांची मानसिक वाढ ही खुंटलेली असते, है ना? त्याचबरोबर त्यांची पसरट मान, चपटे नाक किंवा कमी उंची किंवा त्यांचं जे काही आयुष्यमान असतं ते 16 ते 20 वर्षापर्यंत असतं. हे आपण पहिली विकृती पाहिली. त्यानंतर दुसरी विकृती बघितली आपण टर्नर सिंड्रोम. त्यामध्ये अलिंगी गुणसूत्रांप्रमाणे लिंग गुणसूत्रातील असामान्यतेमुळे काही विकार या ठिकाणी उद्भवतात. हं? आणि अशा विकारात उद्भवलेल्या ज्या काही स्त्रिया असतात त्या प्रजननक्षम नसतात. तिसऱ्या विकृती आपण पाहिली क्लाइनफेल्टर सिंड्रोम. त्यामध्ये अ, अ, म्हणजे जन्मलेले जे काही पुरुष असतात हे ज्या पुरुषांना या विकृतीची लागण झालेली असते ते अल्पविकसित असतात, म्हणजे त्यांची पूर्णपणे वाढ झालेली नसते. त्याचबरोबर ते प्रजननक्षम देखील नसतात आणि अशा विकृतीला आपण क्लाइनफेल्टर सिंड्रोम असे संबोधतो. त्यानंतर पुढे पाहूया आपण की एक जनुकीय उत्परिवर्तनामुळे होणारे जे रोग आहेत ते आहे त्या रोगांविषयी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. एखाद्या सामान्य जनुकामध्ये उत्परिवर्तन होऊन त्याचे रूपांतर सदोष जनुकात होण्याने जे विकार उद्भवतात त्यांना एक जनुकीय विकृती असे म्हणतात. या प्रकारचे सुमारे 4000 हून अधिक मानवी विकार माहीत झालेले आहेत. बघा, या प्रकारामुळे 4000 पेक्षा जास्त विकार हे झालेले असतात मानवाला. सदोष जनुकांमुळे शरीरात जनुकांमार्फत होणारी उत्पादिते तयार होत नाहीत किंवा अत्यल्प प्रमाणात तयार होतात. या प्रकारचे चयापचयाचे जन्मजात विकार कोवळ्या वयात जीवघेणे ठरू शकतात. अशा प्रकारच्या रोगांची उदाहरणे हचिन्सन्स रोग, टेसॅक्स रोग, गॅलेक्टोसेमिया, फेनिल किटोनमेय, सिकल सेल ॲनिमिया म्हणजे दात्रपेशी पांडुरोग, त्यानंतर सिस्टिक फायब्रोसिस म्हणजे पोटी तंतुभवन, त्याचबरोबर वर्णखीनता, हिमोफिलिया, रातांधळेपणा इत्यादी या ठिकाणी रोगांची नावे या ठिकाणी आहेत. त्यापैकी आपण पहिलं पाहूया वर्णखीनता. बघा, वर्णखीनता हा एक जनुकीय विकार आहे. या विकारामध्ये शरीर मेलॅनिन हे वर्णक रंगद्रव्य तयार करू शकत नाही. डोळे, त्वचा आणि केस यांना मेलॅनिन या तपकिरी रंगाच्या वर्णकामुळे रंग येत असतो. वर्णकहीन व्यक्तीची त्वचा ही निस्तेज आणि केस पांढरे असतात. डोळे सामान्यपणे गुलाबी असतात कारण परितारिका आणि दृष्टिपटल यामध्ये वर्णक नसते. बघा विद्यार्थ्यांनो, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपल्या शरीरामध्ये मेलॅनिन नावाचं जे पिगमेंट असतं म्हणजे वर्णलवक असतं, त्या वर्णलवकामुळे आपल्या केसांना त्याचबरोबर आपल्या डोळ्यांना रंग प्राप्त झालेले असतात. मग वर्णखीनता या जनुकीय विकारामध्ये शरीर मेलॅनिन हे वर्णक म्हणजे रंगद्रव्य तयार करू शकत नाही, कारण त्याला वर्णखीनता नावाचा जनुकीय विकार असल्यामुळे त्या ठिकाणी मेलॅनिन हे जे काही रंगद्रव्य आहे ते तयार
होत नाही आणि परिणामी डोळे, त्वचा आणि केस यांना मेलॅनिन या तपकिरी रंगाच्या वर्णकामुळे रंग येत असतो. म्हणजे बघा, की आपल्या शरीरामध्ये डोळे, त्वचा आणि केस यांना मेलॅनिनमुळे रंग प्राप्त झालेला असतो. परंतु एखाद्या व्यक्तीच्या शरीरात मेलॅनिन नावाचं जर रंगद्रव्य तयार झालंच नाही, तर त्याच्या त्वचेला, डोळ्यांना किंवा केसांना तो तपकिरी कलर प्राप्त होणार आहे का? तर मुळीच नाही. आणि म्हणून वर्णकहीन व्यक्तीची जी काही त्वचा आहे ती निस्तेज असते. म्हणजे त्या त्वचेमध्ये कुठल्याही प्रकारचं तेज आपल्याला दिसून येत नाही. त्वचा चकचकीत आपल्याला दिसत नाही. त्याचबरोबर ते केस कसे दिसतात आपल्याला? पांढरे दिसतात. त्या व्यक्तीचे केस पांढरे असतात कारण त्या केसांना काळा रंग येण्यासाठी त्या व्यक्तीच्या शरीरात मेलॅनिन हे पिगमेंट जे आहे ते तयार होतच नाही. त्याचबरोबर डोळे सामान्यपणे गुलाबी असतात. आपल्या डोळ्यांची जी बुबुळं असतात ती कशी दिसतात आपल्याला? जनरली काळी दिसतात, तपकिरी रंगाची दिसतात. हो की नाही? कारण मेलॅनिन नावाच्या पिगमेंटमुळे त्या डोळ्यांना रंग प्राप्त झालेला असतो. परंतु ज्या व्यक्तीला हा जनुकीय विकार आहे की वर्णकहीनते नावाचा, त्या व्यक्तीचे डोळे देखील कसे असतात? गुलाबी असतात. कारण त्यांच्या डोळ्यांना रंग प्राप्त होत नाही. कारण परितारिका आणि दृष्टीपटल यांच्यामध्ये वर्णक हे नसते. तर हा झाला पहिला विकार वर्णकहीनता. त्यानंतर तुम्हाला पुढे स्लाइडमध्ये दिसतंय बघा, सिकल सेल सिकल सेल म्हणजे हा एक रक्ताशी संबंधित आजार आहे. त्याविषयी आपण जाणून घेऊया. दात्रपेशी किंवा पांडुरोग त्याला म्हणतात. प्रथिने, डी इत्यादींसारख्या रेणूच्या रचनेतील कोणत्याही अगदी थोड्या बदलांचा परिणाम रोग किंवा विकार होण्यामध्ये होतो. हिमोग्लोबिन रेणूच्या रचनेतील 6वे अमिनो आम्ल म्हणजे ग्लुटामिक आम्ल होय. याची जागा व्हॅलिन या आम्लाने घेतल्यास हिमोग्लोबिनच्या रेणूंची रचना किंवा आकार हा बदलतो आणि त्यामुळे रक्तकणिकांचा विवृत्ताकृती असलेला सामान्य आकार हा विड्याच्या आकाराचा बनतो आणि या स्थितीला दात्ररोग पांडुरोग असे म्हणतात. दात्रपेशी पांडुरोग असे म्हणतात. या विकाराने बाधित व्यक्तीमध्ये हिमोग्लोबिनची ऑक्सिजन वाहून नेण्याची कार्यक्षमता कमी होते. बघा, ज्या व्यक्तीला हा दात्रपेशी पांडुरोग झालेला आहे किंवा सिकल सेल ॲनिमिया झालेला आहे, अशा व्यक्तीमध्ये हिमोग्लोबिनची ऑक्सिजन वाहून नेण्याची कार्यक्षमता कमी होते. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे त्या रक्तामध्ये हिमोग्लोबिन नावाचा पदार्थ असतो आणि हा हिमोग्लोबिन काय करतो, की ऑक्सिजनचा पुरवठा संपूर्ण शरीरामध्ये रक्तामार्फत करीत असतो. परंतु जर एखादा व्यक्ती या सिकल सेल ॲनिमियाने बाधित झालेला असेल, तर अशी व्यक्ती हिमोग्लोबिनची ऑक्सिजन वाहून नेण्याची जी काही क्षमता आहे ती कमी होते आणि या स्थितीत अनेकदा लोहित रक्तकणिकांची गुठळी तयार होते आणि त्या नाश पावतात. परिणामी रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि अभिसरण संस्था, मेंदू, फुफ्फुसे, वृक्क इत्यादींना हानी पोहोचते. बघा, मग ज्यावेळेला आपल्या शरीरामध्ये रक्ताच्या गुठळी तयार होतात किंवा रक्ताच्या गाठी तयार होतात, त्यामुळे काय होतात, की ज्या आपल्या वेन्स आहेत किंवा ज्या रक्तवाहिन्या आहेत, त्या ब्लॉक होतात आणि त्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यामुळे ज्या आपल्या मेंदूंना रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या असतील किंवा फुफ्फुस, वृक्क म्हणजे किडनी यांना रक्तपुरवठा वेळेत होत नाही किंवा पाहिजे तेवढा रक्तपुरवठा त्या ठिकाणी होत नाही आणि परिणामी आपल्याला मेंदूचे वेगवेगळे आजार किंवा आपल्या अभिसरण संस्थेशी संबंधित आजार, किडनी फेल होणे, हो की नाही? तर यासारख्या अवयवांना हानी पोहोचल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावं लागते. सिकल सेल आजार हा अनुवंशिक आहे. गर्भधारणाच्या वेळी जनुकीय बदलांमुळे हा आजार होतो. आई आणि वडील दोघेही सिकल सेल ग्रस्त किंवा वाहक असल्यास त्यांच्या अपत्यांना हा आजार होऊ शकतो. बघा, आपले पॅरेंट्स जर त्यांना सिकल सेल ॲनिमिया जर झालेला असेल, तर तोच आजार त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये म्हणजे त्यांच्या अपत्यांना तो आजार होण्याचे चान्सेस हे जास्त आहेत. आणि त्यामुळे समाजातील सिकल सेल वाहक किंवा सिकल सेल ग्रस्त व्यक्तींनी आपापसांमध्ये विवाह हा टाळला पाहिजे. तर त्यासाठी आपण एक तक्ता पाहूया पुढच्या स्लाइडमध्ये. बघा, या ठिकाणी आपल्याला एक तक्ता आहे पुरुष, स्त्री, त्यानंतर सिकल सेल अपत्य निर्मिती ही कशी होते. बघा, आता हे जे ए चिन्ह आहे त्याचा अर्थ आहे सामान्य म्हणजे नॉर्मल
आणि एएस म्हणजे वाहक आहे, जो कॅरियर आहे आणि कॅपिटल एस हा आहे पीडित, म्हणजे ज्याला सिकल सेल ॲनिमिया हा रोग झालेला आहे. बघा, आता या या ठिकाणी जर दोन्ही पुरुष आणि स्त्री जर म्हणजे नॉर्मल असतील, तर आई व वडील दोघे सामान्य असतील, तर सर्व अपत्ये ही निरोगी जन्माला येतात. त्यानंतर पुरुष जर सामान्य असेल किंवा एएस म्हणजे वाहक असेल किंवा स्त्री वाहक असेल किंवा नॉर्मल असेल, दोघांपैकी कोणीतरी एक. आई व वडील यापैकी एक सामान्य व एक वाहक असल्यास 50% अपत्ये ही सामान्य असतात, तर 50% अपत्ये ही वाहक जन्माला येतील. म्हणजे बघा, आपल्या आई-वडिलांपैकी जर एखाद्याला सिकल सेल ॲनिमिया झालेला असेल, तर 50% अपत्य म्हणजे जर समजा 2 अपत्य असेल, तर एखादं अपत्य हे सिकल सेल ॲनिमिया ग्रस्त असेल, तर दुसरं अपत्य हे नॉर्मल असू शकतं. त्यानंतर पुरुष जर कॅरियर असेल किंवा नॉर्मल असेल किंवा स्त्री पुरुष कॅरियर असेल किंवा नॉर्मल असेल किंवा त्या रोगाने पीडित असेल, ग्रस्त असेल, रोगग्रस्त असेल. आई व वडील यापैकी एक सामान्य किंवा एक पीडित असल्यास सर्व अपत्ये ही वाहक त्या ठिकाणी तयार होतील. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा जो तक्ता आहे तो त्या तक्त्यामध्ये सिकल सेल ॲनिमिया हा कुणाला होऊ शकतो, कुणाला होऊ शकत नाही, याविषयी त्या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे. तर या सिकल सेल ॲनिमियाचं जे काही निदान आहे, ते राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये सिकल सेल निदानासाठी असणारी सोल्युबिलिटी टेस्टची सुविधा आहे. तसेच ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात यासाठी इलेक्ट्रोफोरेसिस ही निश्चित निदान चाचणी आपल्याला करता येते. जर आपल्यापैकी एखाद्याला किंवा आपल्या अवतीभोवती परिसरामध्ये एखाद्याला हा आजार जर बळावलेला असेल, तर त्यावर उपाययोजना देखील आहेत. बघा, हा जो आजार आहे अ, हा प्रजोत्पादन या एकाच माध्यमातून प्रसारित होतो आणि म्हणून लग्नापूर्वी किंवा लग्नानंतर वधू आणि वर दोघांनीही तपासणी करून घेणे गरजेचं आहे. दुसरा उपाय आहे सिकल सेल वाहक किंवा पीडित व्यक्तीने दुसऱ्या वाहक किंवा पीडित व्यक्तीशी लग्न टाळावे. तिसरा उपाय आहे सिकल सेल आजारी व्यक्तीने दररोज एक फॉलिक ॲसिडची गोळी सेवन करावी. बघा, ज्या व्यक्तीला सिकल सेल ॲनिमियाचा जो आजार आहे तो उद्भवलेला आहे, तर त्या व्यक्तीने काय करायचं आहे, दररोज एक फॉलिक ॲसिडची गोळी ही सेवन करायची आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार. त्यानंतर तंतुकणिकीय विकृती. आता ही तंतुकणिकीय विकृती कशी तयार होते? तर त्या ठिकाणी आपण उपाययोजना पाहिल्यात. तंतुकणिकीय विकृती ही तंतुकणिकेतील डीएनए रेणूतील जनुके देखील उत्परिवर्तनाने सदोष होऊ शकतात. भ्रूण विकसित होताना अंडपेशीकडूनच तंतुकणिका येत असल्याने या प्रकारे उद्भवणारे विकार फक्त मातेकडूनच संततीला मिळतात. लेबरची अनुवंशिक चेता विकृती हे तंतुकणिकीय विकृतीचे उदाहरण या ठिकाणी आपल्याला अभ्यासता येईल. त्यानंतर बहुजनुकीय उत्परिवर्तनामुळे होणाऱ्या विकृती ज्या आहेत, अशा विकारांमध्ये गर्भावस्थेतील अर्भकावर आजूबाजूच्या पर्यावरणातील घटकांचा परिणाम घडल्यामुळे विकारांची तीव्रता या ठिकाणी वाढते. अनेक सामान्यपणे आढळणाऱ्या विकृती या प्रकारच्या आहेत, जसे दुभंगलेले ओठ, दुभंगलेली टाळू, जठराचे संकोचन, पाठीच्या कण्यातील दोष इत्यादी. त्याखेरीज मधुमेह म्हणजे ज्याला आपण डायबिटीज म्हणतो, रक्तदाब म्हणजे बीपी, हृदयविकार, दमा, अतिस्थूलता हे विकार देखील या ठिकाणी बहुघटकीय आहेत. म्हणजे हे जे विकार आहेत हे आपल्याला आपल्या अवतीभोवतीच्या परिसरावरून म्हणजे पर्यावरणातील जे काही घटक आहेत त्या घटकांचा परिणाम घडल्यामुळे सुद्धा आपल्याला उद्भवताना जाणवतात. म्हणजे जसं काही हृदयविकार असतील किंवा दमा असेल. एखाद्या ठिकाणी खाणीचं काम असेल तर त्या ठिकाणी नेहमी मोठे-मोठे स्फोट घडवले जातात, है ना? किंवा अ, त्या स्फोटांच्या आवाजामुळे आपल्या हृदयाची धडधड वाढणे, म्हणजे आपोआप त्या ठिकाणी आपल्याला हृदयाला वेगवेगळ्या विकार होण्याची संधी त्या ठिकाणी उपलब्ध होते. किंवा अतिस्थूलता असेल, हे विकार देखील कसे आहेत? बहुघटकीय आहेत. बहुघटकीय विकृती हे मेंढल्याच्या आनुवंशिकतेच्या आकृतिबंधांशी तंतोतंत जुळत नाहीत. पर्यावरण, जीवनशैली आणि अनेक जनुकातील दोष यांच्या संयुक्त गुंतागुंतीच्या परिणामातून त्या उद्भवतात. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण अनुवंशिकता या टॉपिकमध्ये अनुवंशिकता व परिवर्तन या धड्यामध्ये आपण अनुवंश बघितला, त्यानंतर अनुवंशिकता, त्याची लक्षणं कोणती आहेत,
लक्षणांचे प्रकटीकरण कसे होते, त्याचबरोबर गुणसूत्रांच्या असामान्यतेमुळे होणाऱ्या रोग आहेत किंवा ज्या विकृती आहेत, त्या या ठिकाणी आपण अभ्यासलेल्या आहेत. मला आशा आहे की सर्वांना पाठ हा चांगला समजलेला असेल आणि जर नसेल समजला तर आपल्या BMC एज्यू मराठी इयत्ता 9वी या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्हाला या ठिकाणी झालेले जे काही पाठ आहेत ते पुन्हा अभ्यासण्याची संधी आहे. तर आपल्या सर्व मित्रांना, सगळ्या प्रियजनांना तुम्ही आपलं जे चॅनल आहे BMC एज्यू मराठी इयत्ता 9वी हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. या ठिकाणी मला लेक्चर घेण्याची संधी दिली त्याबद्दल मी पुन्हा सर्वांचे धन्यवाद मानतो. त्याचबरोबर तुम्ही विद्यार्थ्यांनी शांततेने माझं लेक्चर ऐकून घेतलंत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे थँक यू आणि या ठिकाणी मी थांबतोय.